वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। वृंदावन सोबत नहीं और नंद गाँव सोगा बंसी बट सोबत नहीं और कृष्ण नाम सुना। तीनों लोकन से न्यारी ओ राधा रानी हमारी। तीनों लोकन से न्यारी राधा रानी हमारी। तीनों लोकन से न्यारी राधा रानी हमारी। राधा रानी हमारी राधा रानी हमारी रानी हमारी महारानी हमारी। तीनों लोगन से न्यारी राधा रानी हमारी। तीनों लोगन से न्यारी राधा रानी हमारी। ब्रह्मा भी बोले राधे विष्णु भी बोले राधे। ब्रह्मा भी बोले राधे विष्णु भी बोले राधे। शंकर की डमरू से आवाज आए राधे राधे। शंकर की डमरू से आवाज आए राधे राधे। राधा को नाम अनमोल राधे राधे।
गंगा भी बोले राधे, विष्णु भी बोले राधे, गंगा भी बोले राधे, यमुना भी बोले राधे, गंगा भी बोले राधे, यमुना भी बोले राधे, गंगा भी बोले राधे, यमुना भी बोले राधे। सरयू की धार से आवाज आए राधे राधे, सरयू की धार से आवाज आए राधे राधे। राधा को नाम अनमोल सी राधे राधे। चंदा भी बोले राधे, सूरज भी बोले राधे, चंदा भी बोले राधे, सूरज भी बोले राधे, चंदा भी बोले राधे, सूरज भी बोले राधे, चंदा भी बोले राधे, सूरज भी बोले राधे। तारों की मंडल से आवाज आए राधे राधे, राधा को नाम अनमोल सी राधे राधे। भी बोले राधे, बछड़ा भी बोले राधे, गैया 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 भी बोले राधे, बछड़ा भी बोले राधे। दूध की धार से आवाज आई राधे राधे, दूध की धार से आवाज राधे राधे। राधा को नाम अनमोल सी राधे राधे। गोपी भी बोले राधे, ग्वाले भी बोले राधे, गोपी भी बोले राधे, ग्वाले भी बोले राधे, गोपी भी बोले राधे, ग्वाले भी बोले राधे। ब्रज की सब गलियों से आवाज आए राधे राधे, ब्रज की सब गलियों से आवाज आए राधे राधे। राधा को नाम अनमोल श्री राधे राधे, श्यामा को नाम अनमोल श्री राधे राधे। राधे 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 राधे। श्यामा को नाम अनमोल श्री राधे राधे, श्यामा को नाम अनमोल श्री राधे राधे। राधा को नाम अनमोल श्री राधे राधे, अनमोल श्री राधे राधे।
गणेशा स्वते श्री बा कृष्णा श्री संत गजानना श्वरा गुरु दत्तात्रेया गुरुदेव की जय। सद्गुरुदेव की जय। वक्रतुंड महाकाल सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके नारायणी नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै
सरस्वती माँ भागे वर दे काम रूपी विश्वरूप विशालाक्ष देवी द्यामा परमे मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगला तन्नो वासुदेव सुत नंद कंस चाणूर मर्दनम देवकी परमान श्री कृष्णं वंदे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महालक्ष्मी मां सरस्वती महाकाली इतना वरदो कलिमलनाशक भागवत कथा माँ मेरे पानी भर प्रथम मनाओ गणपति सिद्ध करो सबका मात शारदा कंठ पर आए विराजो मां प्रथम मनाओ गणपति दूजी शारद मां तीजे पंडित श्री सुरेश चंद्र और चौथे रामदेव बोल गजानन महाराज की जय जय श्री राम कथेच्या प्रारंभामध्ये ज्या परमात्माची कथा मी श्रवण करणार
त्या परमात्मापर्यंत एक प्रेमाची हाक पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया. भगवंतापर्यंत आपली हाक पोहोचेल, भगवंताला आपली दया येईल. आणि भगवंताला जर आपली दया आली तर प्रभू कथेला येते. आणि भगवंत जेव्हा कथेला येते तेव्हाच कथेला आनंद आहे. त्या आनंदाला प्राप्त करण्यासाठी माझ्या परमात्माचा धावा आपण सर्वांनी मिळून करूया. या तर चला. तो राधा मेरी स्वामी, मैं राम तेरो दास, जन्म जन्म मोहि दीस, ये तो कृष्ण चरण अनुराग. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे हरे मुरारी, कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ हे नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण को हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
भगवत में आ मेरे कुंज बिहार। आओ कन्हैया आओ मुरारी, भगवत में आओ मेरे कुंज बिहारी। आनंद चैतन्यमयी कृष्णमयी परमेश्वरी। आनंदमयी चैतन्यमयी कृष्णमयी परमेश्वरी। आनंदमयी चैतन्यमयी कृष्णमयी परमेश्वरी। आनंदमयी परमानंदमयी कृष्णमयी परमेश्वरी। आनंद चैतन्यमयी कृष्णमयी परमेश्वरी। आनंदमयी चैतन्यमयी कृष्णमयी परमेश्वरी। मुद्गलेश्वरूपा मुद्गलेश्वरूप जय गुरुदेव। मुद्गलेश्वर रूपा जय गुरुदेवा। गजानन रूपा जय गुरुदेव। मुद्गलेश्वर रूपा जय गुरुदेवा। गजानन रूपा जय गुरुदेवा। कृष्ण को हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हरे राम 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 हरे हरे। हरे राम सर्वांनी हरे राम राम राम
हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे ओ राम हरे हरे राम हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्णा कृष्ण हरे हरे ओ राम हरे हरे राम हरे हरे कृष्ण हरे हरे राम हरे हरे कृष्ण वासुदेवा हरे 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 कृष्ण वासुदेवा हरे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय योगीराज गजानन महाराज की जय वंदनीराज संत तुकडोजी महाराज की जय वैराग्य मूर्ति गाड़गे महाराज की जय 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 श्री राधे। प्रातः स्मरणीय श्री गुरुदेव सकल संत समाज समस्त श्रोतागण श्री गजानन महाराज संस्थान कमेटी कार्यकारिणी मंडळी मुख्य यजमान श्री कृष्णचंद्र भगवान ज्यांची कथा 7व्या दिवसामध्ये शुकदेवजी महाराज परीक्षिताला सांगतात. शुक उवाच, हे परीक्षित, भगवान श्री कृष्ण रुक्मिणी मातेसोबत त्यांचा लग्न सोहळा पार पडला. परीक्षित रुक्मिणी मातेने लग्न केलं. लग्न जीवनामध्ये आवश्यक आहे. लग्न केल्याशिवाय प्रभू प्राप्ती नाही. लग्न आवश्यक आहे. पहिल्या दिवशी सांगितलं, लग्न झाल्याशिवाय शक्ती प्राप्त होत नाही. परीक्षित लग्न लावा, लग्न लावा, पण असं लग्न लावून काय फायदा जो फक्त सुखामध्ये साथ दे. शेवटी
परीक्षित लगन सोलावा जो या ठिकाणी साथ देईल आणि शेवटच्या क्षणी साथ देईल आणि नंतरही सोबत राहील. लगन असं लावलं पाहिजे. परीक्षित ऐक, ऐसी शादी लगाने से क्या फायदा जो सुख में ही बस प्रेम करे. शुकदेवजी महाराज म्हणतात, परीक्षित मी पहिल्या दिवसापासून तुला तेच सांगत आहे, भगवंता सोबत लग्न लाव. जब तक लगन ना लगेगी तब तक प्रभु प्राप्ति नहीं होगी. प्रभु प्राप्ति लग्न लाव. कोणी कोणी लग्न लावलं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भगवंतासोबत लग्न लावलं. वैराग्य मूर्ती गाडगे बाबांनी भगवंतासोबत लग्न लावलं. जगद्गुरु तुकाराम बाबाजांनी भगवंतासोबत लग्न लावलं. कर्माबाईने भगवंतासोबत लग्न लावलं. शुकदेवजी महाराजांनी भगवंतासोबत लग्न लावलं. मीराबाईने भगवंतासोबत लग्न लावलं. मीराबाई बोलते, मैं तो मेरी गिरधर की हो गई. राणा जी, या शरीरावर तुमचा अधिकार आहे, पण माझ्या मनावर तुमचा अधिकार नाही. कारण की माझ्या मनावर फक्त माझ्या मोहन गोविंद कृष्णाचा अधिकार आहे. मन को मत छू, मन को मत छू. मी तुम्हाला माझ्या मनामध्ये जागा देऊ शकत नाही. मला माफ करा. मीराबाई बोलली, मैं तो गिरधर की हो गई, मैं तो गिरधर की. जो जो भगवंतासोबत लग्न लावतो त्याला अग्नी देण्याची आवश्यकता नाही. काहीच आवश्यकता नाही. स्वदेह मीराबाई निघून गेली. आम्ही सर्व काय करतो संसारासोबत, परंतु लग्नच लावत नाही. जोपर्यंत मनाने लग्न भगवंतासोबत लावत नाही. लग्न म्हणजे काय? प्रीत 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 भगवंतासोबत जोडा. मीराबाई बोल, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ओ तो कली कली हरि को गाने ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन. कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके नहीं, कोई टोके नहीं. मीरा गोविंद गोपाल गाने लगी. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग. प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो
वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन। राणा ने विष दिया, राणा ने विष दिया मानो अमृत, राणा ने विष दिया मानो अमृत पिया, राणा ने विष दिया मानो अमृत पिया। मीरा सागर में सरिता समाने लगी, दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मीरा गोविंद गोपाल गाने लगी। वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, मीरी लागी लगन मीरा हो गई मगन। वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन। लाग लाग रे लाग लाग रे लाग लाग रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन। लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी। शुकदेव जी महाराज वर्णन करतात परीक्षित, लगन लावा भगवंता सोबत, लगन लावा भगवंता सोबत। आमची लगन याच्या त्याच्यासोबत लागते, सामानासोबत लागते, कपडे सोबत लागते, पैशासोबत लागते, पण देवासोबत लगन लागत आहे। म्हणून मनाने नातं जोडा। शुकदेवजी महाराज म्हणतात परीक्षित, रुक्मिणी मातेने पत्रामध्ये एकच सांगितलं, निशाचराचा स्पर्श केल्यापेक्षा हे गोविंद मी तुझी वाट बघेल। माहित आहे, प्रेमाला कलंकित केलं या समाजाने। रुक्मिणी मातेचं पत्र काय, पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे, हे गोविंद मैं आपकी राह देखूंगी, अभी भी ना आओगे तो मैं अगला जन्म लूंगी। रुक्मिणी मातेचे शब्द आहे श्लोकामध्ये। हा समाज रुक्मिणी मातेकडे कृष्णाकडे बोट उचलतो म्हणून बोलतो। रुक्मिणी माता बोलली, हे कृष्ण तुम्ही जर आता नाही येऊ शकले काय हरकत नाही, मैं अभागी हो, माझं भाग्य नसेल, परंतु मी पुढचा जन्म घेईल,
गोविंद एक नाही आणखीन जन्म घेईल, मी तुझी वाट बघेल, मी तुझी वाट बघेल. रुक्मिणी माता काय बोलली? मी वाट बघेल. प्रेमामध्ये वाट पाहिल्या जाते, निघून गेल्या जात नाही. परीक्षित त्याच्यानंतर भगवंताच्या अनेक विवाहाबद्दल बोललाय. रुक्मिणी या देवी सोबत पहिलं लग्न लागलं. नंतर त्या ठिकाणी सत्रजित राजा आहे. सत्रजित राजाने आक्षेप घेतला होता देवावर. त्यांच्या भाऊ प्रसेन नावाचा मारण्याचा. जामवंत महाराज सोबत युद्ध झालं आणि जामवंताची मुलगी जामवंती यांच्यासोबत दुसरा विवाह सोहळा झाला. सत्यभामा नावाची मुलगी सत्यजित राजाची. सत्यजित राजाने आपल्या मुलीचा विवाह भगवंतासोबत लावून दिला. तिसरी पत्नी. आता एका पत्नीची कथा जर सांगितली तर 16,000 आहे. 108. म्हणून या ठिकाणी एका शब्दामध्ये सांगतात की देवाच्या 16,108 पटराण्या झाल्या. त्याच्यातल्या 8 मुख्य पटराण्या आहेत. आणि या ठिकाणी सांगतात की सर्वांचं लक्ष एवढंच आहे की देवाला एवढ्या पत्न्या आहेत, है की नाही? आणि त्याच्यात संत काय म्हणतात? भोग भोगुनिया ब्रह्मचारी. म्हणून काय विषय चिंतनाचा आहे. गीताजीमध्ये एक अध्याय आलेला आहे. अध्याय नंबर 7. या 7व्या अध्यायामध्ये या ठिकाणी या 8 पटराण्या काय समजून दिलेल्या आहे गीतेमध्ये. प्रकृतीचं वर्णन आहे त्या ठिकाणी. प्रकृतीचं वर्णन म्हणून प्रकृती अष्टमा प्रकृती आहे. ही प्रकृती कशी आहे? अष्टमा प्रकृती. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. हे 8 अष्टदा प्रकृती सांगितलेल्या आहेत गीतेमध्ये, समजून दिलेल्या 7व्या अध्यायामध्ये. म्हणून फक्त हे काय पटराण्या म्हटलं की आपल्या समोर चित्र येते डायरेक्ट. चित्र नाही येत काय कबा त्या स्त्रिया असतील, बरोबर नाही काय? आपण याच भ्रमात अटकलेला आहे. म्हणून कृष्ण चरित्र फार चिंतनीय आहे. शब्द ऐकला का चित्र येते डोळ्याच्या समोर. फक्त देवाचे एवढे कथा कीर्तन ऐकून राहिले पण फोन येऊन राहिला बिचारा समोर. येते काय? दुनियाचे सर्व चित्र येते बसल्या बसल्या. ही शोकांतिका आहे. अष्टमा परमात्मा जगतामध्ये येत नाही तेव्हा प्रकृती दासी म्हणून भगवंताची सेवा करते. कोण सेवा करते? ही प्रकृती सेवा करते भगवंताची. मन, वायू, जल, तेज, आकाश, बुद्धी, अहंकार. म्हणून शुद्धजी महाराज म्हणतात तुम्ही सर्व वैष्णव आहात.
भगवंताची प्रिय आहात, तुम्ही सर्व परमात्माचा अंश आहात, म्हणून तुम्ही प्रकृतीचा उपयोग करा, प्रकृतीचा उपयोग करा. आम्ही प्रकृतीचा उपयोग करत नाही. या आपल्या सेवा कधी करतील? या 8 पटराने आपल्या ही सेवेमध्ये हजर होऊ शकतात. पण काय आपण त्याचा उपयोग करत नाही, उपयोग करत नाही. उपयोग करा प्रकृतीचा. प्रकृतीच्या अधीन होऊ नका. कोणती प्रकृती सांगितली मी आता? 8. समजा याच्यातलं एक जलच घ्या, जल घेऊ. 2 नंबरचं पहिली पृथ्वी. जमिनीचा खरा उपयोग घ्या तर जमीन तुम्हाला फायदा देते. जमिनीचा उपयोग घेतो का आपण? कधी नमस्कार केला का उठल्यावर तिले? तुम्ही कास्तकार आहात, तुमच्याकडे शेत्या वाड्या तुमच्या घराकडे आहे. तुम्ही कधी शेताची पूजा केली काय तुमच्या? तुम्ही म्हणाल हा महाराज आम्ही कापूस काढला तेव्हा शीतादही केली होती. ते शीतादही म्हणते त्याला मराठीत. आणि नागपंचमी होती तेव्हा लाया फुटाने फेकले होते. शेतात नेऊन घरात फेकले होते, कोपऱ्या कापऱ्यात वरते फेकले होते. एक जागा सोडली त्या दिवशी. कोणासाठी येते? जमिनीसाठी होता काय? कोपऱ्यात कोण फेकलं? ना गोबा त्याच्यासाठी. शेतात दही भात फेकला होता. कोणासाठी? त्या भूतांसाठी. शेतीसाठी काय केलं? कधी शेतीची सांत्वना केली? हन हन केलं आम्ही नेहमी. शेत पुरत नाही त्याच्या भरोश्यावर आम्ही बिल्डिंगा बांधल्या. हो वाईट नका वाटू. त्याच्या भरोश्यावर सर्व काही लेकरं शिकले, आज मोठे मोठे साहेब झाले, आणि तरी हन हन करतात शेती पुरत. ठीक आहे ना? पुरत नाही ना तरी हन हन करू नका. त्याच्याने ती प्रकृती म्हणजे पृथ्वी आपला साथ देत नाही. 2 नंबर जल. पाण्याचा उपयोग करा, चांगला उपयोग करा. पाण्याचा गलत उपयोग केल्याने चंद्रदेवता रुष्ट होतात. मग घरामध्ये दरिद्रता आणि कटकट येते. असं पाणी आलं नाही बरोबर तर तिकून त्याच्या मांग कटकट, आणि आलं तर त्या नालीच्या मांग कटकट. वाईट नका वाटू. शेवटचा दिवस आहे. अर्थ काय? तुम्ही प्रकृतीची जोपासना कराल, प्रकृती तुमची जोपासना करेल. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. ते काय फुकट बोलले काय? फुकट बोल. 8 पट राण्या कोणत्या? 8 पट राण्या कृष्णाच्या याच आहे. अष्टमा प्रकृती. म्हणून शुद्धोजी महाराज वर्णन करतात प्रकृती शब्दाचा अर्थ काय? प्रकृती शब्दाचा अर्थ काय? शुद्धोजी महाराज सांगतात प्रकृती शब्दाचा अर्थ स्वभाव. प्रत्येकाविषयी एक स्वभाव लागतो, म्हणून त्या स्वभावाला सुधरवा. दुनिया तुमची होईल, देव तुमचं. आम्ही किती की कथा कीर्तन ऐकले, काही केलं तरी जैसे ते वैसे. काय फरक पडला? मग फरक जर पडला नाही तर आमचं सर्व बेकार गेलं. सर्व बेकार. परीक्षित व्यक्ती जेव्हा कर्म करतो ना तर आपल्या स्वभावाला धरून कर्म करतो.
जे कर्म करतो कसं करतो आपण स्वभावाला आपण कर्म करतो कळलं का आता उद्यापासून मी तुमच्या मांग लागत नाही टेन्शन नका घेऊ मले काय घेणं बा फिरता जोगी आणखीन उद्या कोण्या गावाले पण काय याच ठिकाणी माझ्यासारखे कित्येक येतील परंतु माझी आत्मीयता आहे काय गजानन बाबाच्या चरणाचं दर्शन तुम्हाला व्हावं परमात्माचं दर्शन तुम्हाला व्हावं हे बेकार गेलं नाही पाहिजे म्हणून कर्म आपल्या स्वभावाला धरून व्यक्ती करतो स्वभावाला जसं स्वभाव असेल तसं कर्म असेल म्हणून शुद्धोजी महाराज म्हणतात ज्याचा स्वभाव बर्फासारखा तो कुठेही गेला तरी त्याला थंडच लागते ज्याचा स्वभाव बर्फासारखा शांत आहे थंड आहे त्याला भर उन्हीत जरी बसवलं तरी त्याला थंडच लागते बरोबर नाही काय एखादा शांत स्वभावाचा असला मग त्याला कुठेही असलं किती गर्दी गडबड काही कटकट काही असलं तरी त्याला कसं वाटते शांतच आणि ज्याचा स्वभावच गरम आहे त्याला बर्फावर जरी बसवलं त्याला गरमच वाटते चुकीचं बोलतो काय त्याला गरमच वाटतं शुद्धोजी महाराज समजवतात अरे बाबा ज्याला पाप सोडायचे आहे कथा ऐकल्यानंतर इच्छा जर झाली तर मग काय कराय या ठिकाणी शुद्धोजी महाराज करतात ज्याचा स्वभाव सुधरत नाही समजून जा मी कथा नीट ऐकली नाही मी जर नीट ऐकली असेल मग होऊ शकते महाराजांना कथा करते आली नाही काही ना काही गडबड झाली तुम्ही श्रद्धेने भक्तीने जर बराबर कथा ऐकली आणि श्रद्धेने भक्तीने जर महाराजांनी कथा बरोबर सांगितली तर स्वभाव सुधरेल पाप सोडण्याची आवश्यकता नाही स्वभाव सुधरवण्याची आवश्यकता आहे म्हणून शुद्धोजी महाराज वर्णन करतात स्वभाव विजयो भवेत वदती वल्लभम श्री हरे अष्टमा प्रकृती भगवंताच्या 8 पटराने आहे एवढं लक्षात ठेवा 8 पट आणि शेवटी एकच सांगितलं स्वभाव विजयो भवेत वदती वल्लभम श्री हरे भगवान श्री हरी केव्हा प्राप्त होईल जेव्हा तुम्ही आपल्या स्वभावाला सुधरून घ्याल तेव्हा तो आपल्या मताने प्राप्त होईल काय करता आता घरात कसे चलते तरी घर चालू द्या भाजीत तेल जास्त टाकलं म्हणून सासूबाईनं बडबड करू नये आता काय करता कोणी बडबड करत असेल त्याला बडबड करू द्या मी ऐकलं तू बोलला तू बोलली आता बंद करा संसारात जर सुखी राहायचं असेल तर संसाराचं एक सूत्र आहे आंधळे आणि बहिरे वा आंधळे आणि बहिरे जर झाले नाही तर आपण सुखी राहू शकत नाही ऐका माझं ऐका काय वा मी पाहिलंच नाही मी काही ऐकलंच नाही सुखी राहा सुखी राहा मी पाहिलं आणि मी ऐकलं फक्त एवढ्या 2 गोष्टीवरून संसार दुःखी आहे फक्त या 2 गोष्टी सोडण्याची आवश्यकता आहे सांडू द्या दूध काय होत नाही जाऊ द्या तिकडे नासुकला छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी समाज संसारामध्ये दुःखी आहे म्हणून या ठिकाणी शुद्धोजी महाराज म्हणतात 16,000 या भगवंताच्या शरणात आलेले आहे म्हणून हे परीक्षित
नंतर कौरव आणि पांडव यांनी मिळून त्या ठिकाणी राजसूय यज्ञ केला. राजसूय कौरव आणि पांडव सोबत आहे, यज्ञ करणार आहे. राजसूय यज्ञ फार वर्ष चालणार आहे. 1 वर्ष चालला. चैत्र महिन्याला सुरुवात झाली आणि चैत्र महिन्याला समाप्त झाला. भगवान कृष्ण बोलले की जरासंधाला मारावं लागेल. जरासंध मी काल सांगितलं तुम्हाला, कंसाचा सासरा, जो हत्ती भगवान कृष्णाने मारला होता, कुवलिया पेड नावाचा, तो हत्ती यानेच दिला होता अन्नात. आसक्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली जरासंधाच्या. जो आसक्ती आणि प्राप्ती उत्पन्न करतो त्याला जरासंध नावाचा पिता म्हणजे अहंकार. जरासंध कोण आहे? अहंकार प्राप्त होतो. आणि आसक्ती आणि प्राप्तीला जो आपलंस करून घेतो तो कंसासारखा निर्मोही निर्दोही होतो. जरासंधाचा वध झाला. तुम्हाला सर्वांना माहित आहे, जरासंधाचे 2 तुकडे करण्यात आले. लवकर मेला नाही. अहंकार लवकर मरत नाही. आणि अहंकारच म्हणजे जरासंध आहे. राजसूय यज्ञ त्या ठिकाणी त्याच्या तयाऱ्या झाल्या. राजसूय यज्ञ परिपक्वतेकडे आला. सगळ्यात शेवटी विषय झाला की अग्रपूजा कोणाची. काय या ठिकाणी 7 दिवसाचं अधिष्ठान आहे आणि उद्याला या ठिकाणी अग्रपूजा आहे. श्रीहरिनगर अर्जुन नगर मध्ये गजानन बाबाच्या प्रांगणामध्ये उद्याला या ठिकाणी अग्रपूजा आहे. अग्रपूजा असते. उद्याला गजानन बाबाचा अभिषेक होईल. महाअभिषेक होईल उद्या. का? अग्रपूजा साधूची केल्या जाते. त्या ठिकाणी विषय चालला. व्यास महाराज होते. व्यास महाराज बोलले म्हणे नाही, साधू नाही. का? आम्ही साधू आहोत पण कोणाचे तरी गुलाम आहोत आणि आमचा मालिक आमच्या समोर बसला आहे म्हणून आमची पूजा नाही होणार. म्हणे ठीक आहे. दुर्योधन मानला. म्हणे ठीक आहे, आपण कृष्णाची पूजा करू द्याला, अग्रपूजा करू. परंतु तिथे एक जण बसलाय. कोण? हा, काल तो हळद लावून आलताना त्याच्यावर तुमचं लक्षच नाही. तो बिचारा म्हणे माझ्याकडे कोणी पाहतच नाही. म्हणे मी आलो. तो आलता नाही का हळद लावून? कोण? शिशुपाल. तो लग्न लावण्यासाठी आला रुक्मिणी मातेसोबत. काय रे बाबा असं करत असते काय? चुकीचं केलं, असं नाही करू. हाला आणि रुक्मिणी माता त्यांच्यासोबत निघून गेल्या. आता हा तिथे बसला होता. शेवटी याच्याच घरातला होता तो कोणतरी. हा उभा झाला. हा बोलायला लागला, अरे म्हणे कोणाची पूजा? म्हणे कृष्णाची. याची? माझ्या होणाऱ्या पत्नीला घेऊन गेला. अर्जुन उभा झाला. तीर काढला. म्हणे शिशुपाल खाली बस. चाळणीसारखा करून टाकेल. देवाला एक शब्द बोलायचा. भगवंत बोले अर्जुना तू शांत हो. जा रे हे कृष्णा, हे तुझे गुलाम आहेत. अजून तुझा पाला बराबरी वाल्यासोबत पडला नाही. भीम उभा झाला. शिशुपाल पिठासारखा बारीक करून टाकी, खाली बस. देव बोलले भीमा तू टेन्शन न घेऊ, याला बोलू दे. कर्म नो गहनो गती. काय करायला लागते? ज्याचे पाप त्याच्यासोबत. म्हणून म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. तुमच्या इकडे नाही म्हणत असे. का? आपली
आपली निंदा केल्यानंतर आपण जर चांगले आहोत आणि आपली निंदा जर समाजाने केली तर समजून जायचं आपले पाप जळून राहिले, आता सुखाचे दिवस जवळ आहे. बोला 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 आम्हाला बोला बोला बोललं पाहिजे, वाट पाहा लागते बोलणाऱ्याची. बोला बोला बोला. परीक्षित भगवंताने मोजणी चालू केली. शिशुपाल बोलायला लागला, जा रे काय बोलतो आणि काय मोजतोस? वारंवार माझ्याकडे पाहून तू हसत आहे, तू छली आहे, निर्मोही आहे, कपटी आहे, त्या स्त्रियांसोबत नाचणार आहे. भगवंत 50, 60, 70, 80, 90. जा रे जलमला कोठे आणि मोठा झाला कोठे? 92, 95. आजपर्यंत कळलं नाही की तुझी आई कोण आहे, तुझा बाप कोण आहे. 99. अरे मी भेट नाही, त्या धोब्यासारखा त्या समजला काय, त्या कुब्जासारखा समजला काय. 100, 101 सुदर्शन आणि सुदर्शन सोडला, शिशुपाल कापल्या गेला. बग बग केली पडला बिचारा. धड एकीकडे मुंडक एकीकडे. देव काय मोजत होते? देव मोजत होते फक्त त्याचे 100 गुन्हे केव्हा खतम होते. म्हणून संसारामध्ये कधी वाईट वाटायचं नाही की एखादा पापी आहे, पापच करते, देवाला शिवीगाळ देते, पण त्याच्या मजल्यावर मजले चढतात, त्याचे बँक बॅलन्स भार होऊन राहिलं. याचं कारण एकच आहे, मागच्या जन्माचं पुण्य त्याचं शिल्लक आहे. ते पुण्य खतम झाल्यानंतर देव केसाला जरी कोणाच्या धक्का लावला त्याने तर त्याला जमीन दोष केल्याशिवाय राहणार नाही. शिशुपाल मारला गेला आणि त्या ठिकाणी आता शुकदोजी महाराज म्हणतात की परीक्षित यज्ञ पूर्ण झाला आणि पुढची कथा शुकदोजी महाराज सांगतात ती आहे भगवंताच्या मित्राची कथा. आणि त्या मित्राची कथा आपण श्रवण करू, एक क्षण थोडं भजन करू आणि सुदाम चरित्राला प्रारंभ करू. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. कभी दुनिया से डरते थे, चुप चुप याद करते थे. कभी दुनिया से डरते थे,
चुप चुप याद करते थे, चुप चुप याद करते थे। लो अब पर्दा उठा बैठे, लो अब पर्दा उठा बैठे। जो होगा देखा जाएगा, लगन तुमसे लगा बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे। जो होगा देखा जाएगा, तुम्हें अपना, तुम्हें अपना, तुम्हें अपना, तुम्हें अपना, तुम्हें अपना बना बैठे। जो होगा देखा जाएगा, लगन तुझसे लगा बैठे। जो होगा देखा जाएगा, लगन तुमसे लगा बैठे। जो होगा देखा जाएगा, लगन तुमसे लगा बैठे। राधा स्वामी मैं राधे गोदा, राधे राधे नाम रटू मैं ठोया। लगन तुमसे लगा बैठे। जो होगा देखा जाए। शुकदेव महाराज म्हणतात परीक्षित, कृष्ण कथा एक प्रेम कथा है। या भगवान श्री कृष्णाचे एक मित्र आहे, गुरु शाळेमध्ये भेट झाली आणि सुदाम नाव सांगितलं। सुदामजी या नावावरून सुदामाचा विशेष चरित्र ओळखलं जातं। सु हा शब्द सुलक्षणी शब्द आहे आणि ज्याच्या घरामध्ये सुलक्षणाने पैसा येतो त्याचं नाव आहे सुदामा। सुदामा, दाम म्हणजे पैसा। आणि सुदामदेव भगवंताच्या स्वरूपामध्ये 24 तास विलीन राहतात। आणि ज्याला ज्ञान आहे तो भगवंताला कधी सोडत नाही, तो सोडू नाही शकत, फक्त त्याला ज्ञान आहे। भगवान श्री कृष्ण अति उदार आहे आणि त्या श्रीकृष्णासोबत जो प्रेम करतो तो श्रीकृष्णमय होऊन जातो। मग सुदामा गरीब कसा? शास्त्रामध्ये आलेला आहे ना, पूर्णश्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्यते। पूर्णश्य तो आपला सारखा करून टाकतो। आम्ही ऐकलंय ना, पूर्णश्य पूर्णमादाय। जो भगवंतासोबत प्रेम करतो, श्रीकृष्णासोबत प्रेम करतो,
श्रीकृष्ण त्याला आपल्यासारखं करून टाकतात. म्हणून म्हणतात जीव अपूर्ण आहे आणि श्रीकृष्ण परिपूर्ण आहे. जो जीव श्रीकृष्णासोबत प्रेम करतो श्रीकृष्ण त्याला परिपूर्ण बनवून देतात. परीक्षित म्हणून या ठिकाणी जो जीव आहे भगवान श्रीकृष्णासोबत प्रेम करतो. कृष्ण शासितम सखा कंचित ब्राह्मणो ब्रह्मविद् विरक्त इंद्रियार्थेषु प्रशानात्मा जितेंद्रिय. परीक्षित सुदामा भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र आहे. बालमित्र परिस्थितीने अतिशय गरीब आहे. गरीब आहे परंतु महाज्ञानी आहे. सुदामदेवाने असा निश्चय केलेला आहे काय ज्ञानाचं फळ पैसा नाही. सुदामदेव काही साधारण नाही, ज्ञानी आहे, कर्मकांडी आहे, वेदांत ज्ञान आहे. जे श्रीकृष्णाचे गुरु आहेत तेच त्यांचे गुरु आहे. सोबत परंतु त्यांनी निश्चय केला संसारामध्ये. कोणता निश्चय? ज्ञानाचा फळ परमात्मा. ज्ञान कशासाठी प्राप्त केलेलं आहे? परमात्माला प्राप्त करण्यासाठी, पैसा प्राप्त करण्यासाठी नाही. परमात्माला प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग सुदामदेव करतात. सुदामदेव म्हणतात शब्दशास्त्र महाजाल शास्त्र व्याख्यान कौशल विदुषाहि वेदोष्य भुक्तये न तु मुक्तये. विद्येचं फळ, ज्ञानाचं फळ भोग नाही. ज्ञानाचं फळ भोग नाही, ज्ञानाचं फळ खाणे नाही. सुदामदेव महान ज्ञानी आहे. ज्ञानाचं फळ फक्त भगवंत होऊ शकतो. 4 वेद 7 शास्त्राचं ज्ञान परिपूर्ण आहे म्हणतात सुदामाला. गावाच्या बाहेर कधी कधी जातात, कोणाची कर्मकांड पूजा वगैरे करून देतात, एक दाना त्याच्या जवळ घेत नाही आणि तसेच घरी येतात. म्हणून सुदामदेव उपाशी राहिले. त्यांनी विचार केला असता तर धनमाल जमा केली असती त्यांनी, तेवढं ज्ञान त्यांच्याकडे होतं. मग सुदामदेव काही मूर्ख नाही. सुदामदेवाला समाजाने एक लाजीरवाना विषय करून टाकला. लाजीरवाना विषय करून टाकला. सुदामा या जीवनामध्ये पैसा मुख्य झाला तेव्हापासून ताप वाढला, भवताप. अगोदरी लोक होते, आताही लोक होते. चला माझ्यासोबत मध्य प्रदेश मध्ये 40 जणांचं कुटुंब एकासोबत आहे, असे घर त्या ठिकाणी आहे, आजही आहे. परंतु आता पैसा मुख्य झाला. तो म्हणते मी कमावतो, तो म्हणते मी कमावतो. जीवनामध्ये पैसा मुख्य झाला तेव्हापासून भवताप वाढला, भवताप वाढला. शुकदेवजी महाराज म्हणतात म्हणून पैसा मुख्य नाही, पैसा साधन आहे, साधन. तुमच्या गाड्या काय आहे? गाड्या, ती गाडी काय आहे? साधन आहे ना, साधन कुठे जाण्याचं.
ओ बिचारे साधनच आहे ना, मग काय त्या गाडीच्या अंतरात बसले राहता काय रात्रंदिवस? जमन काय नाही ना, गाडी साधन आहे, साध्य. ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्याला साध्य असं म्हणतात. जीवनामध्ये पैसा, कपडा, संसार, हा व्यवहार हे साधन आहे, साधन, साध्य नाही. साध्य काय? परमात्मा, ईश्वर प्राप्ती साध्य आहे. म्हणून शुकदेवजी महाराज म्हणतात, सुदामदेव यांनी प्रवृत्ती सोडलेली. का? कारण की म्हणतात प्रवृत्तीच्या मागे लागलं शेवटी दुःखच प्राप्त होत नाही. काय सांगा सांगा. पोराच्या लग्नाच्या वेळेस किती खुशी होती, किती खुशी होती. मग आनंद आहे, हो आनंद आहे. बोला लागते, मोकळं बोललं पाहिजे. किती खुशी. सुदामदेवने जीवनामध्ये एक व्रत केलं. त्या व्रताचं नाव अयाचित नावाचं व्रत. अयाचित नावाचं व्रत आहे. व्रताचा नियम आहे काय? घरामध्ये काही खाण्यासाठी जर आणलं तर ते तेव्हाच्या तेव्हा सरलं पाहिजे. जर शिल्लक राहिलं तर अन्नाचा एकही दाणा घरामध्ये ठेवता येत नाही, तो कोणाला तरी देऊन द्यावा लागते. त्या व्रताचं नाव आहे अयाचित व्रत. जमते काय आपल्याला? असं नाही जमन तर सांगा, मग मी तुमच्या दारापाशी उभा राहतो. बरोबर नाही काय? व्रत परीक्षित सुदामदेव दिवसभर घरात राहतात, भगवंताच्या सानिध्यामध्ये राहतात. झोपडीमध्ये दिवसभर, छोटीशी झोपडी. कृष्ण शांशितम सखा कंचिद ब्राह्मणो ब्रह्मविदितं विरक्त इंद्रियार्थेषु प्रशानात्मा जितेंद्रिय. महान ज्ञानी आहे, महान तपस्वी आहे, जितेंद्रिय आहे. सर्व काळ भजन करतात. शुकदेवजी महाराज काय म्हणतात? जो सर्व काळ भक्ती करतो तो गरीब राहतो. जो सर्व काल भक्ती करतो तो कसा राहतो? गरीब राहतो, श्रीमंत होत नाही. ऐकून घ्या, ऐकून घ्या. जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तीमध्ये एवढे मुरले, एवढे मुरले, एवढे मुरले की खायला अन्नाचा दाणा नाही. खोटं बोलतो? नरसिंह मेहता अब तो खरबोची स्टेट, पण भक्ती करता करता स्टेट सर्वी देऊन टाकली. तो गरीब. म्हणून सुदामाला हलक्यात घेऊ नका, फक्त मला एवढंच म्हणणं आहे. आणि सुदाम देवाला पत्नी आहे. कोण? सुशीला नावाची पत्नी आहे. आणि तिला नाव शोभते. का? कारण की जसा पती राहतो तशी ती राहते. ती कधी म्हणत नाही की मी चालली. का? कारण की शास्त्र सांगते स्त्रीची परीक्षा संकटामध्ये आहे. संकटामध्ये पत्नी ती जी संकटामध्ये, विपत्तीमध्ये साथ देते. परिस्थिती काय झाली? समजा नुकसान काही झालं तर मला काय माहित? असं निघन म्हणून हे मुदय
शब्द शब्द पाका कशी विपत्ती काले गृहिणी परीक्षा धनंजय हाटक परीक्षा विद्यावंता भागवती परीक्षा विपत्ति काले गृहिणी परीक्षा वेदांतकार सांगतात स्त्रीची परीक्षा संकटामध्ये आहे. वाईट नका वाटून घेऊ. साथ दिला पाहिजे. एकामेकाचा चेहरा पाहून त्याचे दुःख पाहून त्याची सांत्वना केली पाहिजे. हन हन नाही केली पाहिजे. त्याच्या कमजोरीचं त्या ठिकाणी उच्चारण नका करू. तर आमची दहन आहे मग तुम्हाला समजत नाही काय दुसरं काम पाहिलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे त्यानं का मरवून जाऊ काय हो. काही तर विचार करा. काही तर विचार करा. आम्ही ज्ञानीवंत आहोत म्हणून शुद्धोजी महाराज म्हणतात विपत्ती काळामध्ये गृहिणीची परीक्षा. जो योद्धा स्वतःला शक्तिशाली समजतो त्याची परीक्षा युद्धामध्ये आहे आणि जो स्वतःला ज्ञानवंत समजतो त्याची परीक्षा भागवतामध्ये आहे. शुद्धोजी महाराज म्हणतात. 3 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. सुदामदेवाची पत्नी एक दिवस तिला पश्चाताप झाला. बाळ आहे तिला छोटे लग्न अवस्था आहे आणि ते बाळ काय बोललं आपल्या आईला मा काय जेवायला आहे काय नाही बेटा. 23 दिवस उपाशी राहिले म्हणतात सुदामदेव आणि त्यांची पत्नी. उल्लेख आहे. आई कब खाना डालेंगी मेरे मुंह में. आम्ही मेल्यानंतर टाकशील काय ग. छोट्याशा बाळाने बोलला टचकन. आई मरून जाऊ भूक सहन होत नाही काहीतरी दे ना. सुदाम पत्नीने गरम पाणी थोडं काही केलं म्हणतात. लेकराला ते गरम पाणी कोमट करून पाजलं. कोमट पाणी पिल्याने थोडी भूक कमी होतो. सुदामदेव तेवढ्यात आले. जोडी खांद्यावरची घेतली. पत्नीने पाहिलं दाना नाही लटकून दिली. पतीला बोला स्वामी काहीच भेटलं नाही म्हणे. नाही अहो मग काही भेटलं नाही मग 6व्या घरी जायचं ना. तुम्ही 5 घरी जाता 6व्या घरी जातच नाही भिक्षा मागायला. सुदामदेव बोलले आपल्या पत्नी समोर आज जीवनामध्ये पहिल्यांदा हात जोडल्याने बोलले काय मी ब्राह्मण आहे भिकारी नाही. कोण आहे मी ब्राह्मण आहे अधिकाराने मागतो पण भिकारी नाही. 5 घराचा नियम आहे माझा. 5 घरी मागेल. मिळालं तर भाग्य नाही मिळालं तर राहिलं. सुदाम पत्नी बोलली अहो मी तुम्हाला रडवायचं नाही आहे. प्रत्येक मुलीचं लग्न होते. ती मुलगी आपल्या घरून जेव्हा सासरी येते तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अनेक स्वप्न घेऊन येते. मी माझ्या पतीच्या घरी गेल्यानंतर माझे अनेक स्वप्न पूर्ण करेल. राहतात स्वप्न आई वडिलांच्या घरी नाही करू शकलो माझ्या पतीच्या घरी मी पूर्ण करेल. ते स्वप्न माझ्याही डोळ्यात होते. परंतु स्वामी जशी तुम्ही राहिले तशी मी राहिली. सुदाम पत्नी बोलायला लागली माझ्या अंगावर साडी आहे पण कित्येक जागेवरून माझं अंग दिसत आहे शिवाय धागा नाही आपल्या घरामध्ये. मी तरी तुम्हाला कधी बोलली नाही हो पण आज आपली मुलं मरण्याच्या गोष्टी करतात. काय करतात
सुदामदेव म्हणतात मी करू तरी काय, मी थकलो, मी हारलो आता या जीवनाला, मला काही कळत नाही, मी काय करू. सुदामपत्नी बोलली मी ऐकलं तुमचे मित्र श्रीकृष्ण आहेत. हो मी ऐकलं ते राजा आहे आणि सोन्याचं गाव आहे त्याचे. हो तुम्ही त्यांच्याकडे का जात नाही, आपली अवस्था पाहून त्यांना दया येईल. सुदामदेव बोलायला लागले मी तुला आताच सांगितलं मी ब्राह्मण आहे, भिकारी नाही, मी त्याला मागणार नाही, मी त्याला मागणार नाही. अहो पण स्थिती पाहून नाही, आणि तूही मला मागायला लावू नको. आजपर्यंत न मागता जीवन जगलो, फक्त शेवटचं माझं तू सुधरवून दे, मला भिकारी म्हणून नाही जायचं. सुदाम देव त्यांच्या घरामध्ये विग्रह रूप आहे शालिग्राम देवता. त्या शालिग्राम देवते जवळ जवळ नतमस्तक झाले आणि सुदामदेव महाराज बोलायला लागले कृष्णा तू मला बघतोस ना, मला माहित आहे तू याच ठिकाणी आहे, मला बघतो, परंतु तुला माझी दया येत नाही ना. सुदामदेव बोलायला लागले कृष्णा मी अशी कोणती चूक संसारामध्ये केली, माझ्या जीवनामध्ये तू त्रास दिला आणि जग मला बोलते की मी तुझ्या हिश्श्याचं खाल्लं म्हणून. संसार बोलतो ना सुदामाने कृष्णाच्या हिश्श्याचे चणे खाल्ले, बदनाम करून टाकलं सुदामा. कोण म्हणतो सुदामाने कोणाचा हिस्सा खाल्ला? अरे जो ज्ञानाचा 1 रुपया घेत नाही तो कोणाचा हिस्सा काय खायलो. फक्त प्रश्न एवढा होता की जेव्हा गुरुपत्नीने ते चणे दिले, ते चणे खाली सांडलेले होते आणि ते मंत्राने प्रेरित केलेले होते, आणि ते चणे जो खाईल त्याला दरिद्रता येईल असा संकल्प त्या चण्यावर सोडला होता. सुदामाला माहित पडलं, पण सुदामाने विचार केला मी दरिद्र झालो तरी चालेल, माझा मित्र दरिद्र नाही झाला पाहिजे, कारण की संसाराने त्याच्याजवळ आस लावून ठेवलेली आहे. मी गरीब झालो तरी चालेल, पण सुदामाने ते चणे खाल्ले. आज सुदामाचं मन भरून आलं, देवा संसारही मला कलंकित करतो, पण मला माहित आहे मी चूक केली नाही, कधी चूक केली नाही. मग कोण्या कर्माचा बदला तू माझ्याकडून घेतोस? बोल ना. त्यावेळेस सुदामदेव महाराज म्हणतात हे कृष्णा एक बार तो, हे कृष्णा भगवंताला विनंती करतात. शुद्धोजी महाराज म्हणतात आएगा आएगा